अजित पवारांचा मुलगा जय पवारचं लग्न ठरलेलं आहे आणि जय पवारांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतलेले आहेत। पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र बघायला मिळत आहेत। सुप्रिया सुळेंकडून हा फोटो शेअर करण्यात आलेला आहे। जय पवार यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत। या निमित्ताने पवार कुटुंबीय एकत्र बघायला मिळाले। सुप्रिया सुळेंनी हा फोटो शेअर केलेला आहे। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। वैभव, जय पवारांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतलेत, फोटो एकत्र बघायला मिळतोय। सुप्रिया सुळे यांनी हे फोटो जे आहेत ते समाज माध्यमांवर टाकलेत। अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जे आहेत जय पवार, त्यांचा नियोजित विवाह जो आहे तो ठरलाय आणि 10 एप्रिलला त्यांचा साखरपुडा जो आहे तो होतोय। रुजुता पाटील यांच्या सोबतचा त्यांचा नियोजित विवाह जो आहे तो ठरलेला आहे आणि त्याच नवीन दाम्पत्यानं आजोबा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतलेत, आजोबा आणि आजी यांचे आशीर्वाद घेतलेत आणि ते फोटो सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमांवर टाकलेत। जय पवार यांच्या वधू ज्या आहेत त्यांच्या सोबतचा त्यांचा प्रेमविवाह असल्याची माहिती मिळते। 10 एप्रिलला या जोडप्याचा साखरपुडा होईल आणि येत्या वर्षातल्या डिसेंबर महिन्यामध्ये लग्न जे आहे ते नियोजित असल्याची माहिती मिळते। त्याच्यामुळे आता पवारांच्या घरी लगीनघाई जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। राजकीय संदर्भ काही असतील किंवा कुटुंबातले राजकीय मतभेद काही असतील, मात्र या अशा कौटुंबिक सोहळ्यांसाठी कुटुंब कशा पद्धतीने एकत्र येतं हे पाहायला मिळते सुप्रिया सुळे यांनी टाकलेल्या फोटोंमधून। आणि महत्वाचं म्हणजे आत्या म्हणून सुप्रिया सुळे या लग्नात कशा मिरवतात हेही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। अगदीच वैभव, जसं तुम्ही म्हणताय की जरी मतभेद असले, राजकीय मतभेद असले तरी अशा वेळेला कुटुंब एकत्र दिसतंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। या बातमीनंतर